नमस्कार मित्रांनो. हॅवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. डे 3. प्रथम सर्वांनी सायलेंट व्हा. 1 ते 2 मिनिटं आपण सायलेंट होणार आहोत, शांत बसणार आहोत आणि दीर्घ श्वास घ्यायचे 5. श्वास कसे घ्यायचे? पूर्ण आत घ्यायचंय, छाती वर नाही आली पाहिजे, पोटामध्ये गेलं पाहिजे आणि पोट फुगलं पाहिजे आणि पोट खाली गेलं पाहिजे जेव्हा सोडते वेळी. आणि घेते वेळी श्वास त्या पद्धतीने घ्या. कमीत कमी 5 श्वास घ्या. आणि श्वास नाकाने घ्यायचा आणि तोंडाने सोडायचे. हात जोडायचे. हात जोडायचे. आई वडिलांना नमस्कार करून, गुरुजनांना नमस्कार करून, देवा परमेश्वराला नमस्कार करून, ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानता त्याला नमस्कार करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करणार आहोत. सूर्य देवताला नमस्कार, पृथ्वी मातेला नमस्कार, धरती मातेला नमस्कार आणि नमस्कार माझ्या. आपण आजची सुरुवात 10 ऑफ धन्यवादनी आपण सुरू करणार आहोत. 10 गोष्टींना आपण धन्यवाद द्यायचा आहे. 10 गोष्टींना धन्यवाद दिल्यानंतरच आपल्याची सुरुवात होते. तर आज आपण आपल्या मित्रांना आपण धन्यवाद देणार आहोत. मित्र, आपले नातेवाईक. नातेवाईक तुमच्या आईकडचे असतील, तुमच्या बाबांकडचे असतील, तुमच्या लग्न जर झालं असेल तर तुमच्या पत्नीकडचे नातेवाईक असतील. अशा पद्धतीने किंवा तुम्ही तुमच्या अ, मुलाकडून जर असाल तर त्यांच्याकडून, तर ह्या पद्धतीने आपण धन्यवाद देणार आहोत. तुमच्या पहिल्या नातेवाईकांना धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही मनातल्या मनात बोला, त्यांचं नाव घ्या आणि त्यांना धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही इतकं आमच्यावर प्रेम करता त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद दुसऱ्या नातेवाईकासाठी, दुसऱ्या व्यक्तीसाठी. धन्यवाद, 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 तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही प्रत्येक वेळेला मला सपोर्ट केला त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद की मला आज जे काय मिळालं ते तुमच्यामुळेच मिळालं. धन्यवाद, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद द्या तुमच्या तिसऱ्या नातेवाईकांसाठी. धन्यवाद देते वेळी मनापासून धन्यवाद द्या. भले तो आज कसा वागत असेल तो विचार नका करू. लहानपणी किंवा प्रौढ वयात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या गोष्टीने तुम्हाला मदत केली असेल, तुम्हाला आधार दिला असेल, तुमच्याशी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल, तर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 त्या व्यक्तीसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. तुमच्या चौथ्या नातेवाईकासाठी धन्यवाद द्या. जर तुमचे नातेवाईक जास्त नसतील तर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी धन्यवाद द्या. पण धन्यवाद द्या. 10 जणांसाठी आपण धन्यवाद देणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चौथ्या व्यक्तीसाठी आपण धन्यवाद देतोय की तो तुमच्या आयुष्यात आला आणि तुम्हाला एक योग्य मार्ग दाखवला. प्रत्येक आयुष्यात कोण ना कोणतरी आपल्याला एक चांगला मार्ग दाखवतो. काही ना काहीतरी तो एक अशी गोष्ट सांगतो त्याच्याने आपलं आयुष्य खूप सुंदर व्हायला मदत होते. धन्यवाद त्यासाठी. धन्यवाद. 5व्या व्यक्तीसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या मित्रासाठी धन्यवाद की त्यांनी तुमच्या
प्रत्येक गोष्टीत तुम्हाला साथ दिली, धन्यवाद. तुमच्या त्या मित्रासाठी धन्यवाद. धन्यवाद त्या तुमच्या नातेवाईकासाठी धन्यवाद, धन्यवाद. तुमचा मित्र असेल किंवा नातेवाईक असेल त्याच्यासाठी धन्यवाद. 6व्या व्यक्तीसाठी धन्यवाद. ती व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असेल, काय फरक नाही पडत. ती व्यक्ती महत्वाची आहे. त्या व्यक्तीमुळेच आज तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी मिळालेलं आहे. तुम्ही काहीतरी अचीव्ह केलेलं आहे. तुम्ही आज काय ते नॉलेज मिळवलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या 7व्या व्यक्तीसाठी, की ते तुमच्या आयुष्यात आल्यामुळे तुमचं आयुष्य एकदम आनंदी आनंद झालेलं आहे. धन्यवाद. त्या आनंदासाठी धन्यवाद. त्या एनर्जीसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या 8व्या व्यक्तीसाठी धन्यवाद, की तो तुमच्या आयुष्यात आल्यामुळे तुम्हाला एक वेगळी एनर्जी मिळते. त्याच्या सहवासात गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळी एनर्जी मिळते. त्या 8व्या व्यक्तीसाठी धन्यवाद. तो व्यक्ती तुमचा मित्र असेल, तुमचा नातेवाईक असेल, त्याच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद 9व्या व्यक्तीसाठी धन्यवाद. ही धन्यवाद खूप गरजेचं आहे मित्रांनो. धन्यवाद दिल्याने सकाळची सुरुवात एकदम आनंदमय होते. ग्रॅटिट्यूड जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा खूप मजा येते. धन्यवाद त्या 9व्या व्यक्तीसाठी, की त्याच्यामुळे तुम्हाला बिझनेसमध्ये, तुमच्या व्यापारामध्ये, तुमच्या उद्योगामध्ये, तुमच्या नोकरी धंद्यामध्ये तुम्हाला यश मिळालेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. 10व्या व्यक्तीसाठी धन्यवाद, की त्या व्यक्तीमुळेच तुम्हाला खूप मजा आली आहे. तुमच्या आयुष्यात आनंद होतोय. तुम्ही एन्जॉय करताय. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. 10 गोष्टींसाठी आपण धन्यवाद दिले मित्रांनो. आणि आता आपण आजच्या टॉकवर जाणार आहोत. आजच्या टॉकवर आपण जाण्यापूर्वी आपण प्रथम एक 3 वेळा ओमकारा आपण म्हणणार आहोत. ओम बोलणार आहोत 3 वेळा. पहिल्या ओम मध्ये तुमचं घर, तुमचं शहराची व्हायब्रेशन आपण फिलिंग करणार आहोत. दुसऱ्या ओम मध्ये आपण पूर्ण भारत देशालाची व्हायब्रेशन आपण करणार आहोत आणि त्या व्हायब्रेशन नुसार सगळ्या निगेटिव्ह एनर्जी वाईप आउट होत आहेत आणि पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट होते, असं आपण फिलिंग करणार आहोत. आणि तिसरा जो ओम असेल मित्रांनो, तो पूर्ण जगभरासाठी असेल. पूर्ण जगभरात पृथ्वीवर ज्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण काम करणार आहोत, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी व्हायब्रेशन आपण करणार आहोत. त्याला चांगलं फील गुड देणार आहोत, अशी व्हायब्रेशन आपण करणार आहोत. त्यांची निगेटिव्हिटी दूर होऊन पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यात येणार आहे. तर आपण सुरुवात करूया पहिल्या ओम साठी. दीर्घ श्वास घ्या आणि सुरुवात करा. फिलिंग घ्या मित्रांनो. फिलिंग घ्या. या ओमची फिलिंग घ्या. पुढचा अर्धा मिनिट फिलिंग घ्या. व्हायब्रेट होते तुमची बॉडी. पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करते. थँक्यू, 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 थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि आता आपण मनी अफर्मेशन करणार आहोत. मनी अफर्मेशन करणार आहोत आणि ते प्रत्येकाने ते पाठ करायचे. माझ्या गुरूंनी मला ते शिकवलेले, ते मी करतोय. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, घूम घूम के आता है, ढूंढ ढूंढ के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. जरूरत के समय बहुत ज्यादा आता है, मुसीबत के समय सबसे ज्यादा आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, घूम घूम के आता है, ढूंढ ढूंढ के आता है. सोता हूं तो आता है, बैठता हूं तो आता है, बात कर रहा हूं तो आता है, चलता हूं तो आता है, भागता हूं तो आता है. चारों तरफ से आ रहा है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है.
आय लव्ह मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. पैसा माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो माझ्यासाठी खूप मेहनत करतो आणि माझ्यासाठी खूप पैसे अजून बनवतोय आणि पैशालाच पैसे अजून येत चाललेत, खूप येत चाललेत. पैशाचा ओघ जन्मापासूनच माझ्याकडे भरपूर आहे आणि भरपूर प्रमाणात आहे आणि मी त्याच्यासाठीच बनलेलो आहे. मी त्याच्यासाठीच बनलेलो आहे कारण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आय लव्ह मनी, आय लव्ह मनी. आतापर्यंत ते माझ्या जीवनात जेवढे पैसे आले त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्याला पैशाला धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. माझ्या पैसा माझ्या आयुष्यात आला त्यासाठी थँक यू व्हेरी मच. आय लव्ह यू, आय लव्ह यू. मी खूप प्रेम करतो पैशावर. मी पैशावर खूप प्रेम करतो. पैसा माझा सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड आहे. आय लव्ह मी, आय लव्ह मी. मित्रांनो, हे अफर्मेशन करते वेळी डोळे बंद करून जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा फिलिंग पण येतील. त्या फिलिंग नुसार बोलत राहा. आपण होपोनोपो करणार आहोत पैशा संदर्भात. आपण रोज होपोनोपो करणार आहोत. मनी. आय लव्ह मनी. आय लव्ह मनी. होपोनोपोचे 4 प्रकार आहेत. 4 गोष्टी आहेत, जे आपण बोलणार आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असं 108 वेळा आपल्याला बोलायचं. मित्रांनो, 108 वेळा बोलायला फक्त 8 मिनिटं ते 9 मिनिटं लागतात. तुम्ही मनातल्या मनात बोलू शकता, तुम्ही चालत बोलू शकता, तुम्ही गाडी चालवताना मनातल्या मनात बोलू शकता, तुम्ही एकांतात जेव्हा राहाल तेव्हा तुम्ही बोलू शकता. पण तुम्ही 108 वेळा रोज तुम्हाला बोलायचं आहे आणि मग ते काय बोलायचं आहे, की मनी, पैसा, आय लव्ह यू. आपण कोणासाठी बोलतो त्याचं नाव घ्यायचंय. मग तुम्ही पैशासाठी बोलू शकता, तुम्ही रिलेशनसाठी बोलू शकता, तुम्ही तुमच्या बॉससाठी बोलू शकता. तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी तुम्ही हे होपोनोपो करायचंय. आता आपण पैशासाठी आपला जो 7 दिवसाचा टॉक आहे, आपण पैशा संदर्भात आपण बोलणार आहोत. आपण 7-7 दिवसाच्या स्लॉटनी आपण काम करणार आहोत. तर हे 7 दिवस आपण मनी अफर्मेशनच आपण करणार आहोत तो पैशा संदर्भात. पैसा, आजपर्यंत मी तुला कधी तशी व्हॅल्यू नाही दिली. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मी नेहमी सतत तुझ्याबद्दल चुकीचा विचार करत होतो. आय एम सॉरी, मला माफ कर. पैसा, मला माफ कर की मी तुझ्याबद्दल हे चुकीचे विचार बोलत होतो. सतत माझ्या तोंडातून चुकीचे विचार निघत होते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी. ह्याच्या पुढे या गोष्टी नाही होणार आहेत. ह्याच्या पुढे नाही होणार आहेत. आय एम सॉरी, आय एम सॉरी. मी तुला धन्यवाद देतो की तू माझ्या आयुष्यात आलास. थँक यू, थँक यू, थँक यू. तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे मला सगळ्या गोष्टी इझिली मिळत गेलेल्या आहेत. मला आज खूप समाजात व्हॅल्यू मिळाले. थँक यू, थँक यू मनी. आय लव्ह मी. आय लव्ह यू. आय लव्ह मनी. आय लव्ह मनी. थँक यू, थँक यू व्हेरी व्हेरी मच. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I love money. Money love me. मित्रांनो, असं 108 वेळा तुम्हाला बोलायचंय. मी 11 वेळा बोललेलो आहे. तसं तुम्ही 108 वेळा बोलत राहायचंय. मी 11 वेळा शॉर्टकट यासाठी नाही केलं, कारण मग ते व्हिडिओ लेंदी होईल आणि मला ते करायचं नाही. तुम्ही मनातल्या मनात या गोष्टी बोला, या पद्धतीनेच बोला. तर आजचा टॉक आहे सायलेन्स. मित्रांनो, दिवसाला जे आज आपण टॉक घेऊन जाणार आहोत ते सायलेन्स. जसं काल आपण स्वतःसाठी वेळ घेणार होतो, आज आपण सायलेन्स वरती काम करणार आहोत. सायलेन्स म्हणजे काय? की तुम्ही स्वतःला वेळ द्या. तर मित्रांनो, आज तुम्ही स्वतःला वेळ द्या. एक 15 मिनिटं ते 20 मिनिटं वेळ द्या. सायलेन्सवर जावा आणि हे होपोनोपो करा. मनातल्या मनात बोलत राहा. सायलेन्सनी बोलत राहा. तुम्हाला एक वेगळी शांतता येईल. तुमच्या मनामध्ये एक वेगळी शांतता येईल. तुमचं माइंड ओपन होईल. तुम्हाला सायलेन्सवर जायचंय. दिवसातनं 15 मिनिटांनी सुरुवात करा, 5 मिनिटांनी सुरुवात करा, 2 मिनिटांनी का नाही हो सुरुवात करा, पण तुम्ही सुरुवात करा आजपासून. आणि रोज जेव्हा तुम्ही ते 1 मिनिटं, 2 मिनिटांनी जेव्हा सुरुवात कराल, मग तुम्ही 15 मिनिटावर जाल, मग तुम्ही अर्ध्या तासावर जाल आणि मग 1 तासावर जाल. जेव्हा तुम्ही एकांतात जाल, 1 तासासाठी जेव्हा सायलेन्स जाल, तेव्हा तुमचं माइंड ओपन होईल मित्रांनो. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपोआप सुटायला मदत होतील. तुम्हाला मार्ग मिळेल त्यातनं. म्हणून आज सायलेन्स खूप महत्वाचा आहे. आपण कधीच सायलेन्स होत नाही. आपण नुसते बडबड, बडबड, बडबड लावलेली असते. तर ती बडबड कुठेतरी थांबवा. शांत व्हा. जास्त ऐका. सायलेन्सने ऐका आणि कमी बोला. हाच आजचा मूलमंत्र आहे मित्रांनो. आज या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं. सायलेंट व्हायचं. सायलेन्स, सायलेन्स, सायलेन्स.
मी पण सायलेन्स झालोय. पुढचा अर्धा मिनिट आपण सायलेन्स होतोय. थँक्यू मित्रांनो. पुन्हा एकदा आपण 3 वेळा ओंकार बोलणार आहोत आणि आपली प्रार्थना आपण बोलून आजचा विषय संपवतो. थैंक यू. सबका भला हो, सब सुखी हो. सबका भला हो, सब सुखी. सगळ्यांच्या जीवनात आनंदी आनंद मिळवून दे. सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल, तेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल, सभी का मंगल हो ये रे, सभी का मंगल हो ये रे. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.